हॅलो एव्हरीवन. संक्रांतीचे दिवस आणि सध्या 10-12 दिवस झाले. रोज संध्याकाळी ऑफिसमधनं यायचं, फ्रेश व्हायचं, रेडी व्हायचं आणि हळदी कुंकाला जायचं, जिथे फ्रेंड्स भेटतात आणि आम्ही खूप गप्पा वगैरे मारतो. आता थोडं जायला मला वेळ होता. मग डोक्यात माझ्या विचार आला, सुख कुठे असतं? आपण नेहमी विचार करतो, मी खरंच सुखी आहे का? अजून थोडे पैसे मिळाले, मोठं घर झालं, चांगली गाडी घेतली की मी खरंच आनंदी होईन का? क्वेश्चन मार्क. आयुष्यभर माणूस या सुखाच्या शोधात धावत असतो, पण खूप काही मिळूनही समाधान नसतं, कारण त्याचं सुख त्याने बाहेर शोधायला सुरुवात केलेली असते. आजच्या जगात प्रत्येकजण आपल्या वेगवान आयुष्यात व्यस्त आहे. यश, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखांसाठी चाललेली धावपळ कधी संपते हेच कळत नाही. मोठ्या पदावर पोचायचं, चांगला व्यवसाय करायचा, पैसा कमवायचा, हेच जीवनाचं अंतिम ध्येय मानलं जातं. पण या सगळ्यात माणूस खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो का? क्वेश्चन मार्क. एक यशस्वी व्यक्तीला विचारलं, तुम्हाला एवढं सगळं मिळालं, मग तुम्ही आनंदी आहात का? तो हसला आणि म्हणाला, आता मी आणखी काही मिळवलं तर कदाचित होईन. सुखाची व्याख्या अशी बदलत राहिली की तो कधीही स्वतःला खरोखर सुखी समजू शकला नाही. दुसरीकडे एक लहान बाळ आपल्या छोट्याशा खेळण्याने खूप आनंदी असतं. त्याला भविष्याची चिंता नसते, भूतकाळाची जाणीव नसते. त्याच्यासाठी वर्तमानातला प्रत्येक क्षण आनंद देणारा असतो. तर लहानशा गोष्टीमध्ये त्याला मोठं समाधान मिळतं. पण आपण मात्र कायम मोठ्या अपेक्षांमध्ये सुख शोधत राहतो. सुख हे मिळवायचं नसतं, तर अनुभवायचं असतं. आयुष्याच्या शेवटी एक वृद्ध माणसाने सांगितलं, मी आयुष्यभर काहीतरी मोठं मिळवण्यासाठी धडपड करत राहिलो, पण जेव्हा मी थांबलो तेव्हा जाणवलं की खरं सुख ते बाहेर नव्हतं, ते माझ्या मनात होतं. सुखाचा शोध घेताना आपण ते जगणंच विसरतो. म्हणूनच सुख शोधू नका, ते तुमच्या जवळच आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण आयुष्य कधी थांबत नाही. सुख हे भूतकाळात नव्हतं, ते भविष्यातही नाही, ते फक्त या क्षणात आहे. सो आय एम हॅपी टुडे. थँक यू.